नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जाते. त्या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव व समुद्र किनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी सोन्याचा नारळही समुद्रात वाहतात. समुद्राला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे आणि नारळी पौर्णिमेलाच ही प्रथा का करतात याचे कारण आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया. मित्रो, नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रात आणि खास करून कोकणाकडील भागात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर गेल्या 1.5-2 महिन्यापासून बंद असलेल्या मच्छीमारी व्यवसाय आणि जलव्यापार पुन्हा सुरू केला जातो. म्हणूनच या सणाचा कोळी बांधवांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मित्रो, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा सण साजरा करतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्याचे दिवस वगळता संपूर्ण वर्षभर कोळी बांधव समुद्रात बोटीवर असतो. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षितेसाठी कोळी महिला समुद्र देवाची पूजा करतात. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे आणि नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव समुद्रात नारळ सोडतात. मित्रो, कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून छान सजवून विधिवत समुद्राला अर्पण केला जातो. नारळ हे सर्जन शक्तीचे प्रतीक मानले जाते. तसेच या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. खोल समुद्रात जाणाऱ्या आमच्या कुंकवाचं रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू दे, अशी विनंती कोळी महिला समुद्राला घालतात. मित्रो, नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी वाड्यात मोठा उत्साह असतो. या दिवशी कोळी महिला नटून थटून समुद्रावर जातात. बोटी होड्या यांना रंगरंगोटी करून पताका लावून छान सजवले जाते. नंतर ही होडी समुद्रात सोडली जाते. कोळी वाड्यातून मोठ्या मोठ्या मिरवणुका निघतात. लहान मुलासह सगळेच वाजत गाजत व पारंपरिक पद्धतीचे कोळी गीते गात गात बंदरावर येतात. त्यानंतर खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. दरम्यान नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळाचा गोड पदार्थ बनवला जातो. नारळाची वडी, नारळाची बर्फी किंवा नारळाचा भात बनवण्याची या दिवशी खास प्रथा असते. तर मित्र, ही होती नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं आहे आणि या सणाचा त्यामागे काय अर्थ आहे याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.